संस्कृती आर्ट फेस्टिवलला कालपासून ठाण्यात सुरुवात झाली। आमदार श्री प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने सलग 11व्या वर्षी या फेस्टिवलचं आयोजन करण्यात येत आहे। 4 दिवस या निमित्ताने देशभरातील अनेक नामवंत कलावंत ठाणे शहरामध्ये आपली कला सादर करणार आहेत। काल संस्कृती आर्ट फेस्टिवलचे प्रणेते परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, आमदार रवींद्र फाटक, महानगरपालिका आयुक्त संदीप माळवी, विहंग सरनाईक, पूर्वेश सरनाईक आदींच्या उपस्थितीमध्ये काल या उत्सवाला सुरुवात झाली आहे। गणपती मंदिराजवळ छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं। जवळच उभारण्यात आलेल्या ॲम्फी थिएटरमध्ये क्लासिकल नृत्याविष्कार तर तरंग रंगमंचावर शास्त्रीय गायिका शुभा मुद्गल यांच्या गायनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली। त्याचप्रमाणे मुद्रा मंचावर आसामी नृत्याने या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे। केरळी कलाकारांचे पारंपरिक नृत्याविष्काराने सगळ्यांची मनं जिंकली आहेत। जवळच विरासत स्टेज उभारण्यात आला असून तेथे ठाण्यातील विविध कला संस्कृतीचा आविष्कार साकार होत आहे। ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रति ग्रॅम केवळ 250 रुपयांची घडणावळ सोने, चांदी, हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स, आईस फॅक्टरी, तलावपाळी, स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स।